आज मी तुम्हाला एक अशा इमारतीबद्दल सांगणार आहे जी भारताचा स्वाभिमान आहे, द ताज महाल पॅलेस, मुंबई. पण तुम्हाला माहिती आहे का, ही इमारत उभी राहण्यामागे एक खूप मोठा अपमान दडलेला आहे. ही गोष्ट आहे 1890च्या आसपासची. भारताचे महान उद्योगपती जमशेदजी टाटा एका मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये गेले होते. पण तिथल्या दरवाजावर त्यांना अडवण्यात आलं. कारण काय होतं, तिथं एक पाटी लागली होती, डॉग्स अँड इंडियन आर नॉट अलाउड, म्हणजेच कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही. हा अपमान एका भारतीयाचा त्याच्याच देशात झालेला हा सर्वात मोठा अपमान होता. कोणी असतं तर रडत बसलं असतं किंवा भांडण करत बसलं असतं, पण जमशेदजी टाटांनी तसं नाही केलं. त्यांनी त्या अपमानाचं रूपांतर एका जिद्दीत केलं. त्यांनी ठरवलं, मी असं एक हॉटेल बांधीन जिथे भारतीयांचा अपमान करणाऱ्यांनाही आपली मान झुकवून यावं लागेल. आणि 1903 मध्ये उभा राहिला हा ताज, गेट ऑफ इंडियाच्या आधी. हा ताज म्हणजे ब्रिटिशांच्या त्या अहंकाराला दिलेलं चोख प्रत्युत्तर होतं. 2008 मध्ये याच ताजवर अतिरेकी हल्ला झाला. ताज जळाला, रक्ताचे पाट वाहिले, पण हा ताज पुन्हा उभा राहिला. का? कारण ताज म्हणजे फक्त सिमेंट आणि काचांचं हॉटेल नाहीये. ताज म्हणजे या देशाची नेव्हर गिव्ह अप वृत्ती आहे. आज हाच ताज जगाला ओरडून सांगतोय की भारतीयांना कमी लेखण्याची पुन्हा चूक करू नका, कारण आम्ही पडलो तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद ठेवतो. हा आमचा ताज आहे, हा आमचा भारत देश आहे. जय हिंद.